माणसाला बांधून ठेवतं. देवाचं वचन माणसाला एकमेकाला जवळ करतं आणि म्हणून अशा वचनाचा सन्मान आदर केला पाहिजे. लेकरांविषयी आपण म्हणतो नेहमी त्या लेकरांनी खरोखर वचनाचा अधिक अभ्यास करावा, कारण काळाची गरज आहे प्रियांनो की लेकरांनी वचनामध्ये वाढावं आणि आई वडिलांचीही जबाबदारी आहे की लेकरांना वचनामध्ये वाढवावं. तर नक्कीच देवाचं वचन जिकडं जाऊ तिकडं सुंदर आणि चांगलं आहे, जे आम्हा प्रत्येकाला पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराने दिलेलं आहे. देवाचं वचन पाहत असताना एक घटना बायबलमध्ये लक्ष देऊन ऐका. एक अशी घटना ज्या घटनेतल्या एका व्यक्तीकडे माझं लक्ष तुम्हाला केंद्रित करायचं आहे. आणि बायबलमध्ये दावीद हा राजा झाला आणि दावीद राजा झाल्यानंतर त्याने जे पहिलं काम जर काय केलं असेल तर त्याने कराराचा कोश, हा दावीदाचं मत फार सुंदर होतं प्रियाने, लक्ष देऊन ऐका. तो म्हणतो मला खूप आनंद वाटतो की मी माझ्या देवाच्या घराचा काय व्हावा, द्वारपाळ व्हावा. पहा, एक राजा अशा प्रकारचा विचार करू शकतो की मी राजा असून मी एखाद्या मोठ्या पदावर असावं असं नाही. तो म्हणतो मला फार आनंद वाटेल की मी देवाच्या घराचा द्वारपाळ होणं म्हणजे काय, वॉचमॅन, गेटकीपर आपण म्हणू शकतो, ते होणं मला आवडेल. म्हणजे तो किती देवाच्या मंदिराविषयी, देवाविषयी चांगले विचार ठेवणारा व्यक्ती आहे. आज आपल्याला जर असं म्हटलं की तू काम कर हे, तर लोकांना वाटतं असं काम मी करावं, लोकांना चांगला हवा असतं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचे, असा हा दावीद राजा जेव्हा राजा झाला त्यावेळेस त्याने असा विचार केला की कराराच्या कोशांशी काहीतरी विचार केला पाहिजे. आणि मग एक वेळेस त्याने ठरवलं की काही लोकांना संगती घेऊन आपण हा कराराचा कोश घेऊन यावा. तोपर्यंत काही लोकांचं कराराच्या कोशाकडे लक्ष नव्हतं. लक्ष देऊन ऐका बरं का, फार महत्वाच्या गोष्टी बोलत आहे. पण दावीदाचं लक्ष होतं, कारण दावीद हा राजा जरी असेल तरी त्याला शास्त्राचा अभ्यास होता. आज 5 पुस्तक आहे. आम्ही जुन्या करारात जेवढे लोक पाहतो त्या लोकांनी त्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि मोशेला फार रिस्पेक्ट द्यायची. एक लक्षात ठेवा, देवाच्या सेवकाला, देवाच्या वचनाला आम्ही सन्मान देणारा झाला पाहिजे. ज्यावेळेस देवाच्या वचनाला आणि देवाच्या सेवकाला आम्ही सन्मान देतो, देव आम्हाला खरोखर या भूतलावर आशीर्वादित करतो. आमेन, हालेलुया. आणि म्हणून तुम्ही पहा, मोशे विषयी जर कोणी बोललं नवीन करारामध्ये तर त्याला लोक काय करायचे, धोंडमार करायचे. का? कारण ते त्याला सन्मान देणार होते. आणि आम्ही पाहतो या पुस्तकांचा अभ्यास चांगल्या प्रकारे इस्रायली यहुदी लोकांनी केला असताना कराराचा जो कोश आहे बायबल मधला, तो किती महत्वपूर्ण आहे याचा अभ्यास हा दावीदाला होता. आणि म्हणून दावीद जेव्हा राजा झाला त्याचं लक्ष हे कराराच्या कोशाकडे आहे की तो कराराचा कोश आणला पाहिजे. आणि मग कराराचा कोश आणताना एक घडलेली घटना ही फार भया वाटते. आणि मग कराराच्या कोशासाठी सगळे दावीदांनी तयारी केलेली आहे, लोक जमा केलेले आहेत. आणि दावीद कराराचा कोश हा वाजवत गात घेऊन येत आहे. दावीद एक आराधक होता, चांगला आराधना करणारा होता, नृत्य करणारा, नाचणारा, गाणारा, प्रभूसाठी धन्यवाद देणारा असा होता. आम्ही आयुष्यभर असं असावं की आम्ही देवासाठी आनंदाने नाचणारे, गाणारे, प्रभूला धन्यवाद देणार असलं पाहिजे. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तो लोकांना गोळा करून तो घेऊन येते, राजा झालेला आहे, पण त्याचं लक्ष कराराच्या कोशाकडे आहे. कारण कराराचा कोश तो बायबलमध्ये आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण ज्या वेळेस लोक युद्धाला जायचे त्यावेळेस ते जर कराराचा कोश जर नेला तर बायबल सांगतं देव त्यांना विजयी देत असत. आमेन. कारण कराराच्या कोशाबरोबर देवाची उपस्थिती जात असत. प्रेज द लॉर्ड. आणि मग कराराचा कोश घेऊन येत असताना घडलेली घटना, त्या घटनेतून आज आम्ही शिकलं पाहिजे. ती ही आहे 2 शमूएल त्याचा 6वा अध्याय 8 ते 11 वचनामध्ये. 2 शमूएल 6वा अध्याय 8 ते 11 वचन. परमेश्वराने उज्याला तडाखा दिला म्हणून दावीद
फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस पेरेस, उज्जा, हनन ठेवले. ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा. दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना. त्याने तो ओबेद अदोम गित्ती एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. आणि परमेश्वराने ओबेद अदोम व त्याचे सर्व घराणे यांना बरकत दिली. आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि या वचनाची सुरुवातच अशी होते, 6व्या वचनाची, परमेश्वराने उज्याला तडाखा दिला. सगळेजण आराधना करत आहेत, नाचत आहेत, गात आहेत. कराराचा कोश बैलाच्या आपण काय म्हणतो त्याला, बैलगाडीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये बैलाला ठोकर लागल्यामुळे उज्याने कराराच्या कोशाला हात लावला. आणि बायबल सांगतं परमेश्वराने त्याला तडाखा दिला. आणि तडाखा दिल्यानंतर तो जागीच काय झाला, मरण पावला. एक प्रेरणा, एक लक्ष देऊन ऐका. भक्ती, प्रार्थना, उपासना देवाला आवडेल अशीच केली पाहिजे. तुम्हाला आवडणार म्हणून करायची नाही. देवाला काय आवडायचं. पण या ठिकाणी याचं काही चुकलं नाही असं मला वाटतं की ते भक्ती करत होते, सगळे नाचत गात होते, वाद्य वाजवत होते. पण काय झालेलं आहे, त्याने हात लावल्यामुळं परमेश्वराने त्याला तडाखा दिला. एवढं चांगलं वातावरण असताना बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराने त्याला तडाखा दिला. आणि जेव्हा तडाखा दिला, देवाने त्याला तडाखा दिला, तो जागेवर मरण पावला. विचार करा, त्या ठिकाणातलं वातावरण काय तयार झालं असेल. एक भक्तीचं वातावरण त्या ठिकाणी आहे. सगळे गात आहेत, वाजवत आहेत, नाचत आहेत, आनंद करत आहेत. कारण कराराचा कोश आता दावीदपुरात चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये देव एकाला फटका मारतो, एकाला असा तडाखा मारतो की तो जागेवर मरण पावतो. तुम्ही विचार कराल की अरे देव असा कसा काय. आम्ही तर ते तर लोक भक्ती करत होते, ते लोक नाचत होते, ते लोक वाद्य वाजत होते. देवाने असं कशाला करायला पाहिजे. देव काही चुकीचा आहे का. देव चुकीचा आहे का. देव चुकीचा नाहीये. एवढं सगळं करत असताना कुठं तरी त्यांचं चुकलेलं आहे. लक्ष देऊ नये, कुठंतरी त्यांचं चुकलेलं आहे. आणि सगळं वातावरण भयभीत झाल्यानंतर बायबल सांगतं दावीद त्या ठिकाणी फार खिन्न झाला. राजा काय झाला, खिन्न झाला. कोश नेण्याच्या ऐवजी तो त्या ठिकाणी खिन्न झाला. आणि तो असा विचार करत आहे की देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा, दावीदपुरात कसा आणावा. आणि मग सगळेजण भिल्यानंतर ऐका, लक्ष देऊ नये, तडाखा देणाऱ्या देवाला देव कोणाला नको असतो. आशीर्वाद देणारा देव सगळ्यांना हवा असतो. पण एक मनुष्य या गर्दीमध्ये असा आहे त्याच्याविषयी मला नेहमीच आनंद वाटतो. तो आहे ओबेद अदोम गित्ती. हा ओबेद अदोम गित्ती त्या ठिकाणी सगळं वातावरण पाहत असताना तो म्हणाला, काही असो, देव काही चुकीचं करत नाही. देव हा शिस्तीचा आहे. जिथं शिस्त नाही तिथं मस्ती असते. जिथं शिस्त आहे तिथं मस्ती नाही, पण शिस्त असते. आणि मग हा ओबेद अदोम गित्ती काय म्हणतो, हा कराराचा कोश आहे, हा माझ्या घरी घेऊन जावा. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांच्या मनामध्ये भय निर्माण झालं. हा कसा देव आहे. हा उज्याला मारलं, उद्या मला मार. सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं भय आहे. पण ओबेद अदोम गित्ती म्हणतो, नाही, देवाला शिस्त आवडते, देवाला वळण आवडतं, देव शिस्त प्रिय आहे.
प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपण हा घरात घेऊन जाऊ, नक्कीच या कराराच्या कोशाबरोबर देवाची उपस्थिती माझ्या घरामध्ये राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेम, जे काही देव करतो चांगलं करतो, काही शिकवण्यासाठी करत असतो. बऱ्याच वेळा ते छडी मारतो, यासाठी मारतो की तुम्ही आणि मी चांगलं शिकावं, त्यातून आमच्या जीवनामध्ये पवित्रता निर्माण व्हावी, त्यातून आमच्या जीवनाला एक चांगलं वळण लागावं, आयुष्याचं कल्याण व्हावं, आयुष्याचं चांगलं व्हावं, ही देवाची इच्छा असते. आणि ओबद अदोमगित्ती हा तो कराराचा कोश. खरं हा कोश कुठे जाणार होता? दावीदपुरामध्ये, जिथं दावीद राजा राहत होता. आता तो राजाच्या घरात न जाता आता तो कोणाच्या घरी गेलाय? या व्यक्तीविषयी बायबलमध्ये जास्त काही लिहिलं नाहीये, फार थोडंच लिहिलेलं आहे. पण याच्या घरामध्ये हा कराराचा कोश गेल्यानंतर बायबल आम्हाला सांगतं की 3 महिन्यामध्ये देवाने याच्या घराण्याला बरकत दिली. देवाने याचं चांगलं केलं, देवाने याचं कल्याण केलं. आणि मग दाविदाने ते पाहिलं, आणि दाविदाने ते पाहिल्यानंतर दाविदाने तो कराराचा कोश पुन्हा आणला. पहा, लक्ष देऊ नका. आणि मग 3 महिन्यामध्ये असं काय झालं बरं, जेणेकरून या कुटुंबाला, या परिवाराला बरकत दिली? मला तुम्हाला सांगायचंय, या कराराच्या कोशामध्ये दडलेलं रहस्य आहे. हा कराराचा जो कोश आहे, या कोशामध्ये असणाऱ्या महत्वाच्या 3 गोष्टी इब्री लोकांच्या पत्राच्या 9व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये आहेत. त्या 3 गोष्टी 3 वेगवेगळ्या गोष्टीचं प्रतीक आहेत, त्याचा विचार आम्ही प्रत्येकाने केला पाहिजे. इब्री लोकांचं पत्र त्याचा 9वा अध्याय आणि 4थं वचन. त्यात सोन्याचे दुपाटणे, त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूने व सोन्याने चहूबाजूने मळवलेला कराराचा कोश होता. कराराचा कोश होता. या कोशात मांडण्यात ठेवलेले स्वर्ण पात्र, कळ्या आलेली आवरणाची काठी व कराराच्या पाट्या होत्या. कुणाला काय होत्या? मांडणा ठेवलेले सुवर्ण पात्र, दुसरे कळ्या आलेली आवरणाची काठी व कराराच्या पाट्या ह्या त्यामध्ये होत्या. आता या 3 गोष्टी 3 वेगवेगळे दर्शक आहे. मानना हे अनेक अर्थाचे आणि देवाच्या तरतुदीचे महत्वाचे प्रतीक मानले जाते. उदाहरणार्थ, देवाच्या तरतुदीचे व काळजीचे प्रतीक मानणं आहे. पहा, देव किती काळजी घेणारा होता. इस्रायल लोकांना 40 वर्ष देवाने प्रवासामध्ये काय दिला? देव आपल्या लेकराची काळजी घेतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये लोक वाळवंटात प्रवास करत होते आणि त्यांची शारीरिक गरज समजून देवाने त्यांना काय दिला? मानना दिला. मानना कुठून आला? निर्गमनाचा 16वा अध्याय 4थं वचन. मानना कुठून आला? पहा, मानना कुठून आलेला आहे? पहा, सगळ्यांनी काढा. निर्गम 16वा अध्याय 4थं वचन. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करेन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतका जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहिल. आहे का नाही? किती कुठून पडलं मानना? आकाशातून म्हणजे स्वर्गातून. प्रेज द लॉर्ड. मानना कुठून आहे? स्वर्गातून आहे. का देण्यात आला? देव त्याच्या लोकांची तरतूद आणि काय घेतो? काळजी घेतो. आमेन. मानना हे दाखवतं देव त्याच्या लोकांची तरतूद आणि काळजी घेणारा देव आहे. आणि किती वर्ष देवाने काळजी घेतली त्यांची? 40 वर्ष. आमेन. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, परमेश्वराचं गौरवाचे व आज्ञा पालनाचे ते दर्शक आहे. मानना काय आहे? परमेश्वराच्या गौरवाचे व आज्ञा पालनाचे दर्शक आहे. मानना हे केवळ अन्न नव्हते, तर ते देवाने इस्रायलाला दिलेले विशिष्ट नियमाचे, उदाहरणार्थ शब्बात पाळणे आणि दररोज लागणारे अन्न गोळा करणे, पालन करण्याच्या परीक्षण ते होते. हे लोकांच्या देवावरील विश्वास आणि आज्ञाधारकतेचे परीक्षण होते. म्हणजे हे लोक शब्बात पाळतात का? हे लोक दररोज माझी आज्ञा पाळतात का? याचं एक मानणं हे काय होतं? परीक्षण होतं. देव पाहत होता. जे आज्ञा पाळणारे होते, जे शब्बात पाळणारे होते, त्यांना देव बरोबर काय देत होता?
मानना हे देत होता. तिसरी गोष्ट, मानण्याचं प्रतीक काय आहे? ख्रिस्ताचे आध्यात्मिक प्रतीक म्हणजे येशू ख्रिस्त नव्या करारामध्ये जीवनाची भाकर आहे, जी कुठून आली? स्वर्गातून आली. मानना कुठून आला? स्वर्गातून आला. जसं मानण्यामुळे इस्रायल लोक जगले वाळवंटामध्ये, तसं ख्रिस्तामुळे लोक आध्यात्मिक जीवनामध्ये जगणार आहे. स्वर्गीय भाकर येशू ख्रिस्त आहे आणि आम्हाला हे पाहायला मिळतं. कळत आहे? ख्रिस्ताचे आध्यात्मिक प्रतीक म्हणून मानना आहे. चौथी गोष्ट, मानना काय आहे? नम्रता व अवलंबनता. नम्रता म्हणजे दररोज मानना गोळा करावा लागत असे, ज्यामुळे इस्रायल लोकांची देवावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची वृत्ती निर्माण झाली. दररोज मानना गोळा करण्यासाठी त्यांना दररोज देवावर अवलंबून राहावं लागत असत आणि म्हणून देवावर अवलंबून राहणं अत्यंत महत्वाचं आहे. हे दर्शवतं की मनुष्याने रोजच्या जीवनासाठी देवाच्या कृपेवर अवलंबून राहायला पाहिजे. आमेन. दररोजच्या गरजांसाठी मानना हा अत्यंत महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा आम्हाला दररोज मिळावी आणि जेव्हा देवाची कृपा आहे तेव्हा आम्हाला मानना मिळावी. मानना आम्हाला आध्यात्मिकरित्या काय काय दाखवतं? मी सांगितलं तुम्हाला की देवाची तरतूद आणि काळजी आहे. मानना हे काय करतं? आमची आज्ञा पालनाचं दर्शन आहे, की पाहतं की हा व्यक्ती आज्ञा पालन करतो का नाही. तिसरी गोष्ट, मानना हे ख्रिस्ताचे आध्यात्मिक प्रतीक आहे. आणि चौथं, नम्रता आणि अवलंबितता म्हणजे आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत का हे आम्हाला दाखवतं. आणि म्हणून आम्ही दररोज देवावर काय राहायला पाहिजे? अवलंबून राहायला पाहिजे. आमेन. आणि यासाठी 40 वर्षाच्या प्रवासामध्ये देवाने सुवर्ण पात्रात म्हणजे भांड्याच्या पात्रामध्ये हा मानना कराराच्या कोशामध्ये ठेवणे सांगितलं, की लोकांना हे कळलं पाहिजे मानना याचा अर्थ काय होतो. मानना म्हणजे नुसती भाकर नाही. मानना म्हणजे नुसती भाकर नाही जी खायला मिळाली. मानण्याचा काहीतरी आध्यात्मिक अर्थ आहे आणि जो अर्थ आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतो. मानना काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये या दररोजच्या मानण्यासाठी आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमेन. दुसरी गोष्ट आम्हाला कराराच्या कोशामध्ये पाहायला मिळते, आवरणाची पालवी फुटलेली काठी आहे. आता काठी ही काय दाखवते? ही काठी आम्हाला गणना याचा 17व्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. आवरणाची काठी जी कुठं पाहायला मिळते? गणना याचा 17वा अध्याय आणि तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये गणना 17 मध्ये आम्हाला ही काठी, आवरणाची काठी जी कळी फुटली ती आम्हाला पाहायला मिळते. गणना याचा 17वा अध्याय. काठी काय दाखवते? काठी कशाचं दर्शक आहे? काठी या दर्शक आहे देवाकडून मिळालेला अधिकार. इस्रायल लोकांनी आवरणाविरुद्ध तक्रार केली होती, तेव्हा देवाने या काठीद्वारे आवरणाची आणि लेवी वंशाची निवड याजक म्हणून केली असल्याचे सिद्ध केले. ही काठी देवाचा अधिकार मान्य करण्याचे एक चिन्ह आहे. देवाने दिलेला अधिकार आहे. देवाकडून मिळालेला अधिकार म्हणजे काय आहे? आवरणाची काठी आहे. दुसरं, जीवनाचे व पुनर्जीवनाचे प्रतीक काठी, आवरणाची काठी. जर तुम्ही लक्ष देऊन ऐकत असाल, देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. जर तुम्हाला लिहायला येतं अवश्य लिहा, कारण ही नोट्स आहे, खूप चांगली नोट्स आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. काठी म्हणजे काय? काठी याचा काय अर्थ होतो? तर काठी याचा अर्थ होतो देवाकडून मिळालेला अधिकार आहे जो आम्हाला परमेश्वर देतो. दुसरी गोष्ट, जीवनाचे व पुनर्जीवनाचे प्रतीक आहे. कोरड्या लाकडाला म्हणजे काठीला देवाने चमत्कारिकपणे पालवी फुटून फुले येऊन आणि बदाम येऊन जिवंत केले. जी कोरडी आणि सुकलेली काठी आहे ती फुलली आणि तिला काय आला? बदाम आला. हे दर्शवते की जो देव मृत किंवा कोरड्या गोष्टीला जिवंत करू शकतो. आमेन. हालेलुया. जो देव मृत किंवा कोरड्या गोष्टीला जिवंत करू शकतो, तोच देव याजक पदासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीचे कार्य समर्थन करू शकतो. हे दाखवण्यासाठी ही आवरणाची काठी आहे. तिसरी गोष्ट, देवाच्या निवडीवर शिक्कामोर्तब. देवाने निवडलेली गोष्ट. ही काठी देवाच्या इच्छेचे व निवडीचे प्रतीक होती, ज्यामुळे आवरणाविरुद्ध चाललेली लोकांची बंडखोरी थांबली असं आम्हाला पाहायला मिळतं. देवाच्या निवडीवर शिक्कामोर्तब. आणि चौथी गोष्ट, काठी विषयी आवरणाच्या पाहायला मिळतं पवित्र कराराचे स्मरण. म्हणजे काय? म्हणूनच नंतरच्या काळात ही काठी कराराच्या कोशात जतन करून ठेवण्यात आली, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांना
देवाच्या आज्ञेचे आणि त्याच्या निवडीचे स्मरण राहील. थोडक्यात सांगायचे तर आवरणाची पालवी फुटलेली काठी हे देवाचा नियुक्त केलेला अधिकार आणि देवाच्या कृपेने मिळवलेल्या जीवनाचे एक शक्तिशाली आध्यात्मिक काय आहे, प्रतीक आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. ते कुठं होतं? कराराच्या कोशामध्ये. मित्रांनो, मानना, काठी आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते त्यामध्ये मोशेद्वारे देण्यात आलेल्या 10 आज्ञा आहेत. 10 आज्ञा बऱ्याच वेळा सगळ्यांना पाठ असतात, पण 10 आज्ञाचं का 10 आज्ञा दिल्या असतील बरं देवाने? पाळण्यासाठी. कोणी मला देवाने पाळण्यासाठी दिलेले आहे. बरोबर आहे तुमचं, पाळण्यासाठी दिलेले. पण 10 आज्ञाचा उद्देश काय होता? 10 आज्ञाचा उद्देश हा होता की देव काय आहे आणि देवाची पवित्रता काय आहे. आमेन. देवाचं स्वरूप आणि देवाची पवित्रता 10 आज्ञांच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळते. 10 आज्ञा देवाच्या पवित्र, न्यायी आणि नीतिमत्व असलेल्या स्वभावाचे प्रतिबिंब आहे. काय आहे? देव हा पवित्र देव आहे. 10 आज्ञा जेव्हा मी वाचतो, मनन चिंतन करतो, तेव्हा करतो व्यर्थ नाव घेऊ नको. देवाचं नाव असं लिहिले का 10 आज्ञामध्ये? कारण देव काय आहे? देव हा अत्यंत पवित्र परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून 10 आज्ञा देवाच्या पवित्र, न्यायी आणि नीतिमत्व असलेल्या स्वभावाचं काय आहे? प्रतिबिंब आहे. त्या दर्शवतात की देव आपल्या लोकांपासून काय अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट, मानवी जबाबदारी आणि नैतिक दर्जा. या आज्ञा हे एक नैतिक मोजमाप. नैतिक मोजमाप म्हणजे काय? नैतिक मोजमाप म्हणजे काय? धार्मिकतेचं मोजमाप करणं. नैतिक मोजमाप आहे ज्याद्वारे मानवाला आपल्या पापांची जाणीव होते. त्या दर्शवतात की मानवाने देवाशी आणि एकमेकांशी कसे वागावे. त्या दर्शवतात की मानवाने देवाशी आणि एकमेकांशी, लोकांनी एकमेकांशी कसं वागावं. तिसरी गोष्ट, हा करार आहे. करार आहे. या आज्ञा म्हणजे देव आणि त्याच्या लोकांमधील कराराचा मुख्य भाग आहे. त्या देवाच्या प्रजेला एक विशिष्ट पवित्र लोक म्हणून वेगळे ओळखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत. म्हणजे 10 आज्ञाच्या द्वारे देव आपल्या लोकांना काय करतो? विशिष्ट प्रकारे पवित्र लोक म्हणून वेगळे करतो. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि सर्वात गोष्ट, चौथी गोष्ट ही आहे तारणाची गरज. बायबलनुसार 10 आज्ञा पूर्णपणे पाळणे मानवाला कठीण आहे. खरंच कठीण आहे. माणसाला आज्ञा पाळणं काय आहे? कठीण आहे. म्हणूनच त्या हे देखील दर्शवतात की मानवाला स्वतःच्या बळावर तारून घेता येत नाही. त्याला देवाच्या कृपेची आणि ख्रिस्ताच्या बलिदानाची गरज आहे. स्वतःला स्वतः तारता येत नाही, तर आम्हाला कोणाची गरज आहे? देवाच्या कृपेची आणि ख्रिस्ताच्या बलिदानाची गरज आहे. आम्हाला हे पाहायला मिळते. आमेन. तर अशा प्रकारे या 3 गोष्टी ज्या कराराच्या कोशामध्ये आहेत त्याचं वर्णन आम्हाला बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं. ओबेदअदोम गित्ती हा कराराचा कोश घेऊन गेल्यानंतर नेहमी ते डोक्यामध्ये एक असतो. हमानना यावरणाची काठी आणि तिसरी गोष्ट 10 आज्ञा. याचं स्मरण, याची आठवण, याच्याकडे लक्ष देण्यामुळे देव आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्या उपस्थितीच्या द्वारे देवाने त्याला आशीर्वादित केले. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला मला सांगायचे, या गोष्टी आयुष्यामध्ये देवाची उपस्थितीला घेऊन येतात. तुम्ही पहा, जिथं जिथं खऱ्या अर्थाने देवाचं वचन आहे, मानणं आहे, जिथं जिथं अधिकार आहे, देवापासून असणारा अधिकार आहे किंवा आज्ञाधारकता आहे, 10 आज्ञा आहे, त्या त्या ठिकाणी देवाची पवित्र उपस्थिती नेहमी राहणार. आणि जिथे जिथे देवाची उपस्थिती येईल, मग ओबेदअदोम गित्ती असो किंवा एखाद्याचं घर असो, परमेश्वर त्या घरामध्ये बरकत दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आम्हाला नेहमी असं वाटतं की देवाने माझं कल्याण करावं, देवाने मला बरकत द्यावी, देवाने मला चांगलं करावं. पण चांगलं होण्यासाठी, बरकत येण्यासाठी काहीतरी तुमच्या जीवनामध्ये असण्याची आवश्यकता आहे. असंच काय कल्याण होईल का? अशीच बरकत येईल का? असंच चांगलं होईल का? नाही.
कोष ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये जाण्या अगोदर त्याच्या घरामध्ये दारिद्र्य असते, त्याच्या जीवनामध्ये गरिबी असते, त्याच्या जीवनामध्ये शाप असतील. पण ज्या दिवशी कराराचा कोष आणि कराराच्या कोशामधल्या गोष्टी त्याच्या घरामध्ये आल्या, परमेश्वराने 3 महिन्यामध्ये त्याच्या घराण्याला बरकत दिली. प्रेज द लॉर्ड. फ्रेंड, आमच्या जीवनाला जर अधिक देवाला आशीर्वादित करावंसं वाटत असेल तर आम्ही हा नेहमी प्रयत्न केला पाहिजे की माझ्या जीवनात सुद्धा काहीतरी असं असावं ज्याच्याद्वारे देवाची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये राहायला पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती येईल त्यावेळेस अनेक प्रश्न सुटत जातील, अनेक आशीर्वाद मिळत जातील, तुमची उन्नती आणि तुमची प्रगती होत जाईल. तुमच्या जीवनामध्ये देव अनेक वेगवेगळ्या प्रकारची कार्य करेल, कारण देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. आमेन, हालेलुया. तडाखा देणाऱ्या देवाने ज्याला तडाखा दिला, ज्याला मारलं, आम्ही पाहतो काही दिवसापूर्वी 3 महिन्यापूर्वी एकाला मारलं, पण 3 महिन्यानंतर एकाला बरकत दिली. कळतं मी काय बोलतोय? एकाला तडाखा देऊन मारलं तर दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन देवाने त्याला काय दिली? बरकत दिली. देव वाईट आहे का? देव कधीच वाईट. कधी कधी माणसं कठोर वाटतात, वाईट वाटतात, पण त्याच लोकांच्या द्वारे आमचा देव चांगलं करत असतो. देव एका उज्याला तडाखा देऊन मारतो, पण त्याच ग्रुपमधल्या एका ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये जाऊन देव त्याच्या पूर्ण घराण्याला काय देतो? बरकत देतो, आशीर्वादित करतो. फ्रेंडो, आम्ही एक विचार केला पाहिजे की आमच्या जीवनात सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी हव्या आहेत ज्या आम्हाला बरकत देतील, आम्हाला आशीर्वादित करतील, आम्हाला अधिक पुढे घेऊन जातील. आमेन. त्यासाठी आमच्याकडे आध्यात्मिक जीवनाच्या काही गोष्टी असल्या पाहिजेत. जसं मी आज या 3 गोष्टीचा विचार मी व्यवस्थित तुमच्या समोर मांडला, कदाचित तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या नसतील, कदाचित तुमच्या डोक्याच्या वरून त्या गोष्टी केल्या असतील, पण माझं म्हणणं तुम्हाला हे आहे की तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा, त्याच्यावर विचार करा की बाबा हा कराराचा कोष जो ओबेद अदोम गित्तीने तडाखा दिल्यानंतर सुद्धा आपल्या घरी घेऊन गेला, याचं रहस्य काय आहे? एखादा म्हणला असता तो मी याला उद्या मी मारायचो, कशाला घेऊन जायचं, है की नाही? एखादा घेऊन काय म्हणतो, राजासारखा राजा दावीद म्हणतो माझ्या घरी, माझ्या दावीदपुरात कराराचा कोष नको, आपण कशाला घेऊन जायचं आपल्या घरी? पण ओबेद अदोम गित्ती म्हणाला नाही, देव तडाखाही देणारा देव आहे, शिस्तीचा देव आहे, देव माणसाचं चांगलं सुद्धा करणार देव. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वराची विविध रूप आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात. या शास्त्र भागातून शिकण्यासारखी गोष्ट, बरेच काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आम्हाला हे कळलं पाहिजे की अशी उपासना करा जी फक्त आणि फक्त देवाला आवडेल. आम्ही बऱ्याच वेळा मंडळांमध्ये पाहतो की लोकांना कसं आवडेल, वातावरण कसं तयार होईल. अरे लोकांसाठी वातावरण तयार नका करू, अशा लोकांसाठी वातावरण तयार. आम्ही देवासाठी वातावरण तयार, आम्ही देवाला आवडेल अशा गोष्टी केल्या पाहिजे. आणि तुम्ही सांगतो काही गीतं अशी आहेत, तुम्ही आराधना करत असताना, वाद्य वाजवत असताना लक्षात ठेवा की ज्याद्वारे देव खुश होतो. अशी आराधना, अशी भक्ती आम्ही करावी की देव खुश झाला पाहिजे, देव आनंदी झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाला काय आवडतं मी नेहमी विचार करतो, आणि आजही तुम्हाला मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो की तुम्ही बायबलचा असा अभ्यास करा की देवाला काय आवडतं आणि काय आवडत नाही. देवाला काय आवडतं आणि काय आवडत हे बायबलमध्ये लिहिले. जे आवडत नाही मग ते जुन्या करारातलं का असं सोडलं पाहिजे. आम्ही बऱ्याच वेळा नवीन कराराला ते ढाल घेतो, ढाल लावतो. नवीन करारात असं काय नाही असं म्हणतो. अरे पण जुन्या करारात जर देवाला असे विचार असतील की नाही करायचं माझ्या लोकांनी, त्याच्या मनातले विचार आहेत ते, पण नवीन करारात त्याच्या मनातले विचार बदलतील असं तुम्हाला वाटतं का? वाटतं का? पण नवीन करारामध्ये अनेक गोष्टी टाळल्या, वगळण्यात आल्या. तुम्ही विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळा लोक नवीन कराराचा आधार घेऊन ह्या बऱ्याचशा गोष्टी करतात. मला सांगायचंय देवाला काय आवडतं आणि काय नाही आवडत हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, स्पष्टपणे लिहिलेलं आहे. वाचत असताना त्याचा विचार केला. हे देवाला आवडत नाही ना, करायचं. हे देवाला आवडतं का? हो आवडतं. मला नाही आवडत, पण तरी केलं पाहिजे.
तर ते देवाला आवडतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की ओबेद अदोम गित्ती याच्या घरामध्ये देवाने 3 महिन्यामध्ये बरकत दिली, अख्ख्या घराण्याला बरकत दिली. आणि दाविदापर्यंत ती बोंब गेली की अरे ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये कर्णाच्या कोशामुळं सगळ्यांना बरकत मिळाली, आशीर्वाद मिळाला. आणि दाविदाने पुन्हा एकदा पूर्ण तयारी आहे. आता त्याने तयारी कशी केली याचं वर्णन इतिहासाच्या पुस्तकामध्ये दावीद म्हणाला कुठंच चुकला. आपल्याकडे वाद्य होते, आपल्याकडे गाणारे होते, आपल्याकडे नाचणारे होते, आपल्याकडे सगळं होतं. चुकलं नेमकं काय? देवाने का तडाखा दिला? 3 महिने त्याने विचार केला दाविदाने. ऐका बरं का, तो विचार करत राहिला की काय चुकलं म्हणून देवाला आवडलं नाही. उजियाला मारतो. मग देवाला कळालं की फक्त कर्णाच्या कोशाला कोण हात लावू शकतं? ओनली अँड ओनली याजक लोक हात लावू शकतात. याजकांशिवाय कुणीही जुन्या करारामध्ये कराराच्या कोशाला हात सुद्धा लावायचा नाही. भले तो कराराचा कोश पडत जरी असला तरी तुम्हाला अधिकार नाही हात लावायचा, कारण देवाचा तो नियम होता. तुम्ही म्हणाला पडत तो धरून ठेवावा, नाही तसं नाही. मग दाविदाला हे कळाल्यानंतर त्याने असे याजक तयार केले. तो म्हणाला सगळ्यांनी पवित्र राहा, कारण आपण पवित्र देवाची लेकरं आहोत. पवित्र होऊन याजकांना पुढं करून तो कराराचा कोश त्याने तिथून दावीदपुरामध्ये घेऊन आला. आणि मग तो एका मंडपात ठेवला. आणि बायबल आम्हाला सांगतं की त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू होते की मी महालात राहतो, कराराचा कोश मंडपात आहे, यासाठी एक मी काय बांधावं, मंदिर बांधावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही जी घटना आहे ही बायबलमधली जी रस्त्यात जात असताना जी घटना झालेली आहे, त्या घटनेतून आम्ही शिकावं की तडाखा जरी मिळाला असेल तरी पण त्याच देवाने ओबेद अदोम गित्ती याला 3च महिन्यामध्ये काय दिली? बरकत आणि आशीर्वाद. आमेन, हालेलुया. म्हणजे या ठिकाणी देवाचे 2 स्वभाव आम्हाला पाहायला मिळतात. चुकला तर देव काय देतो? तडाखा देतो. दुसरी गोष्ट, नीट राहाल तर देव तुम्हाला काय देतो? बरकत ही देत असतो. आमेन. देव असाच आहे आणि देवाचा तो स्वभाव आहे. देवाला तुम्ही नाही बदलू शकत, मी नाही बदलू शकत, आपण आपल्याला बदलायचं. आमेन, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा, ओबेद अदोम गित्ती सारखा विचार करा. तो कराराचा कोश माझ्या जीवनात असावा. आणि 3 गोष्टी ज्या कराराच्या कोशामध्ये आहेत त्याच्यावर तुम्ही नेहमी त्याच्यावर मनन आणि चिंतन करावं की या गोष्टी आम्हाला आध्यात्मिकरित्या देण्यात आलेल्या आहेत. आणि जर आमच्या जीवनामध्ये ते राहतील तर देव आम्हाला बरकत देत जाईल, देव आम्हाला आशीर्वादित करत जाईल, देव आमच्या जीवनामध्ये खूप अद्भुत गोष्टी करतील. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घाबरून जाऊ नका, भिवून जाऊ नका. जगाची परिस्थिती बदलत जाईल पण देव आपल्या लोकांसाठी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये महागाई वाढेल, जगामध्ये दुष्काळ पडेल, जगामध्ये आर्थिकरित्या उलथापालथ होईल, जगामध्ये सगळ्या गोष्टी घडतील. पण मला तुम्हाला सांगायचं, सगळं घडत असताना सुद्धा देव म्हणतो मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही. आमेन. कारण एक वचन मी वाचतो, नेहमी घरामध्ये पण वाचतो आणि मी फार आनंद करतो. ते वचन असं आहे, इब्री लोकांचं पत्र. एवढं एक वचन वाचून आपण संपूया. इब्री लोकांचं पत्र. आता त्या वचनाचं रहस्य तुम्ही समजून घ्या, घरी जाऊन विचार करा आणि या वचनाबद्दल देवाला धन्यवाद द्या. 13वा अध्याय आणि 5वं वचन. एवढं एक वचन वाचून आपण या ठिकाणी संपवणार. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. कारण त्याने स्वतः म्हटले आहे मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय कळतं बरं या वचनामध्ये? तो म्हणतो द्रव्य काय म्हणत आहे? द्रव्य लोभा वाचून तुमची वागणूक असा. पुढे तो म्हणतो की तुम्ही आहेत तेवढ्यात काय असावं? तृप्त असावं. कारण का बरं? त्याने स्वतः देवाने म्हटलेलं आहे मी तुला कधी सोडणार नाही व तुला टाकणार नाही. तुला द्रव्य हवंय का? देव द्रव्य देणार. आमेन. तुला जी गरज आहे ती द्यायला समर्थ आहे. कारण देव म्हणतो मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही, मी तुला सांभाळणारा परमेश्वर आहे. आमेन. प्रत्येक
परिस्थितीमध्ये देव तुम्हाला सांभाळणार आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुमचं वागणं हे द्रव्य लोभावाचून असावं, जवळ आहे तेवढं तुम्ही तृप्त असावं आणि आमच्या जीवनामध्ये तृप्ती असली पाहिजे. मी आहे त्यात तृप्त आहे, आनंदी आहे असं वसवस नसावी. आणि कारण देव स्वतः म्हणालेला आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला किती काही हो. देव आपल्या मुलांना सोडेल का? सोडेल का? काही जगामध्ये उलथापाला झाले, देव सोडेल का? योनासारखा विश्वास आमचा असला पाहिजे. योना काय म्हणतो? एवढ्या वादळ ह्याच्यामध्ये तो काय म्हणतो लोकांना, मला कुठे टाका, मला कुठे टाका. कधी कधी विचार करतो योनाच. योना म्हणतो एवढं वादळ आले, कुणामुळे आले? हा, माझ्यामुळे आले. असं वादळ सुटलंय, सगळं घाबरलेलेच लोक आणि लोक वाचण्याचा प्रयत्न करत असताना हा म्हणतो मला उचलून कुठे टाका. काय वर्ग आहे म्हणायचं. आपण स्वतः लपू, वादळ आले की आपण देवाचा धावा करतो, म्हणतो नाही उचला मला समुद्रात. कारण त्याला माहित होतं मी समुद्रात जाऊ, कुठेही जाऊ, देव मला सोडतो. काय विश्वास आहे योनाचा. त्याला माहित आहे सगळे खालची तयारी देवाने करून ठेवली समुद्रातली. वा काय लोक होते त्या काळात. आपण शिष्य काय म्हणाले? प्रभूजी उठा, आम्ही मरायला लागलोय, तुम्ही काय करायला लागले? झोपा काढायला लागले. शिष्य म्हणाले की नाही येशूला? हा, असे शिष्य आपण त्यापेक्षा डेंजर आहोत. हा, त्या शिष्यांपेक्षाही आपण डेंजर शिष्य आहोत. पण योना काय म्हणाला? उचला मला समुद्रात टाका. सगळं वातावरण शांत झालं. त्याला माहित होतं देव माझी सगळ्या ठिकाणी काळजी घेणार आहे. तुमची आणि माझी काळजी घ्यायला देव समर्थ आहे. तुम्ही कुठेही असा, दुष्काळात असा, कठीण परिस्थितीमध्ये असा, किती जगामध्ये काही होऊ दे, क्रायसिस होऊ दे, लक्षात ठेवलं पाहिजे देव आपल्या मुला मुलींबरोबर उभा असतो. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या विषयीचा विचार करतो, नियोजन करतो आणि तो म्हणतो मी तुला सोडून जाणार नाही, मग तुला टाकणारही नाही, कारण मी तुझा परमेश्वर, मी तुझा पिता आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला या पवित्र वचनांच्या द्वारे काय देव आशीर्वाद दे. आपण सर्वजण उभं राहूया. थँक्यू जीसस. गीत गाणारे पुढे